नमस्कार, आपण पाहतात सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल. मावशी, आज आम्ही बेगनगर या भागामध्ये आलेले आहे. विकसकाकडून वारंवार बेग परिवारावरती अन्याय अत्याचार करण्यात येत आहे. तर तुम्ही या संदर्भात आम्हाला काय माहिती देणार? वारंवार त्रास होतोय, वारंवार गुंडे पाठवतात, वारंवार मारायच्या धमकी देतात, घरापर्यंत गुंडे येतात, दगडी टाकतात, झोपलेल्या माणसाच्या घरावर दगडी पडतात. मग आम्ही कसं बाहेर निघायचं? आमचे लहान लहान लेकरं आहेत, सुना आहेत, बाळा आहेत, वयस्कर माणसं आहेत. कुठं घेऊन जायचं? कुठं घेऊन जायचं यांना? आता तुमची काय अपेक्षा आहे बिल्डरकडून? जो तुमचा व्यवहार झाला आहे, बिल्डर तुम्हाला ठरल्याप्रमाणे काही देत नाही आहे, तर त्याच्यावरती तुमच्या काय अपेक्षा? आमची अपेक्षा आहे की आम्हाला द्यावं, नाही तर आम्हाला काहीतरी सोक्षमोक्ष लावून द्यावं किंवा आम्ही जी अपेक्षा करतोय ती अपेक्षा आमची व्हायला पाहिजे पूर्ण. नाही तर असं जवळजवळ आलं की ते गुंड पाठवतो, मारायच्या धमक्या देतो. मग करायचं काय आम्ही? कुठं जायचं? जीव द्यायचा जाऊन? कुठं जायचं? अरे बाई, आता तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तुम्ही सांगितले की कोर्टाकडून एक ऑर्डर आलेली आहे. ती ऑर्डरही तुम्ही दाखवली आहे. त्या ऑर्डरप्रमाणे तुम्ही सांगितले की विकसकाला हे बांधकाम करण्याची आता सध्या त्यांनी परवानगी दिली नाही, काही फ्लॅट विकायला सांगितले नाही. त्याबद्दल आपण काय माहिती द्या? आता ही जी ऑर्डर झाली त्या बाबतीत म्हणजे 16/4/2024ला जी ऑर्डर झाली त्या बाबतीत आम्ही रजिस्ट्रार म्हणजे मुख्य रजिस्ट्रार आणि सब रजिस्ट्रार यांना पत्र देऊन सांगितलं होतं की अशी अशी ऑर्डर झालेली आहे. तरी देखील सब रजिस्ट्रार आत्तापर्यंत जवळजवळ 60 ते 70 डॉक्युमेंट म्हणजे याचं ह्या निर्णयाचं उल्लंघन हा निर्णय दिल्यापासून त्यांनी तुमच्या म्हणण्यानुसार 60 ते 70 लोकांना या बिल्डिंगमधली सदनिका विकण्यात आलेली आहे. हो, आणि तसं आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट देखील दाखल केलेला आहे कोर्टात की बाबा हे कोर्टाला जर मानत म्हणजे कोर्टात आपण जे कशासाठी जातो? न्याय देण्यासाठी. आता जे कोर्टाने न्याय दिला आहे त्या न्यायाच्या विरोधातच जर हे वागत असतील आणि संबंधित अधिकारी, प्रशासन, पोलीस हे सगळेच त्याला साथ देत असतील तर मग आमच्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही आहे संवैधानिक मार्गाशिवाय. त्यासाठी आम्ही ते धरणे आंदोलनाचं उपोषणाचं आम्ही सांगितलं आहे, साखळी उपोषण. आणि ते आता हे ऑर्डर सहित आम्ही दिलेलं आहे संबंधित म्हणजे रजिस्ट्रार जे आपण म्हणतो ना की मुख्य रजिस्ट्रार त्यांना दिलं आहे, त्यांच्या खालचे जे 2 नंबरचे असतात त्यांना दिलं आहे आणि 2-3 ऑफिसमध्ये त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत त्यांना सगळ्यांना ही माहिती दिली की असं ऑर्डर झालं आहे आणि लिस्ट पेंडन्सी देखील दाखल केलेली आहे. Carrying out the development and construction achievement with the tin sheet area. This tin sheet needs to restore to the original position. इथं काय म्हणते, ज्या ठिकाणी पत्रे पडले त्या ठिकाणी नाही, आमचं शूटिंग करू नको. शूटिंग करायचं नाही आमचं. काय